नमस्कार. तुम्ही पाहताय पुणेरी आवाज. आणि खरं तर आखाती देशांमधलं युद्धांमुळे आपल्या देशभरातही पेट्रोलची टंचाई असेल, गॅसची टंचाई असेल, हे सगळं भासताना दिसतंय. आणि अशा वेळेला जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश आहे की साठेबाजी किंवा काळा बाजार याला आपल्याकडे विरोध आहे. त्याच्यावरती सक्त अशी कारवाई करण्यात येईल असे आदेश असतानाही तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा कर्वे पेट्रोल पंप आहे. तिथे एक टँकर भरला जातोय पेट्रोलचा. सो हे इंधनची साठेबाजी किंवा काळा बाजाराचा हा एक प्रकार आहे. आणि याच्यावरती पुण्यात कुठेही कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये. एकूणच काय तर हा याच्यावरती वेगवेगळे नंबर दिलेले आहेत. ह्या ट्रकवरती हा रोज ट्रक येतो, एक टँकर भरून देतो. आणि ह्या अशी साठेबाजीचा प्रकार आपल्या पुण्यात सर्रास दिवसाढवळ्या करताना दिसतोय. इंधन साठवणूक करणं किंवा डिझेल किंवा पेट्रोल या सगळ्यांची साठेबाजी करणं, काळा बाजार करणं, याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त असे दंडात्मक आदेश असतानाही कर्वे पेट्रोल पंपावरती दिवसाढवळ्या हे प्रकार होताना दिसत आहेत. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं देशातील सर्व नागरिकांना इंधन साठवणूक आणि असुरक्षित वितरणाबाबत सतर्क राहण्याचं आवाहन केलं असतानाही पुण्यातील एका पेट्रोल पंपावर प्रशासकीय आदेशाचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील कर्वे पेट्रोल पंप येथे गेल्या काही दिवसांपासून रोज खाजगी टँकरमध्ये पेट्रोल भरलं जात असून त्याचा काळा बाजार केला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी आणि सजग नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्टपणे नमूद केलं आहे की कोणत्याही असुरक्षित किंवा अयोग्य कंटेनर टँकरमध्ये इंधन देणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. तरीही या पंपावर नियमांना केराची टोपली दाखवली जाते. प्रशासकीय आदेशांचंही उल्लंघन केल्याचं दिसतंय. प्रशासनाचे कडक निर्बंध असतानाही खाजगी टँकरमध्ये इंधन भरण्याचं काम सुरू आहे. काळा बाजाराचा संशय इथे येत असताना टँकरमध्ये भरून ते नेमकं कुठे नेलं जातं याची चौकशी होणं गरजेचं आहे. रहिवासी भागात असलेल्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारे असुरक्षितपणे इंधन भरल्यामुळं आगीचा किंवा मोठा अपघात घडण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि संबंधित पेट्रोलियम कंपनीनं तातडीने लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषी पेट्रोल पंप चालकावर कडक कारवाई करण्यात यावी असंही आता बोललं जात आहे.